नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण स्पीच थेरपी द्यायची आहे, परंतु ती थेरपी आपल्याला कृतीतून द्यायची आहे. म्हणजे त्या बाळाला लवकर ते आकलन होऊन त्याची समज वाढते आणि लवकर तो भाषा शिकतो. आता आपल्याला पहिलं काय चालू आहे आपल्या स्पीच थेरपीमध्ये, भाषा ऐकवायची. तर घरातील सर्व कामं करता करता भाषा कशी ऐकवावी या विषयीचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत. आता स्वयंपाकघरातील व्हिडिओ आपले चालू आहेत की आपण स्वयंपाक बनवताना वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचनंतर आपण भांडी घासतानाचा व्हिडिओ बनवणार आहोत. आता भांडी घासताना आपण स्पीच थेरपी कशी द्यावी, मुलाला त्याच्यात कसं सहभागी करून घ्यावं आणि त्याची भांडे घासतानाची कोणकोणती भाषा त्याला ऐकवावी किंवा बोलण्यास मदत त्याला करावी. तो जर काही बोलत असेल तर त्याला त्याच्यामध्ये बोलण्यास मदत करून त्याची ते जे प्रश्न आहेत किंवा जी त्याची भाषा आहे, जो शब्द तो बोललाय तर तो क्लिअर करता येईल. समजा जो एक शब्द बोलणारं बाळ आहे त्याला आपण पूर्ण वाक्यात ते वाक्य शिकू शकतो. काहीच न बोलणार असेल त्याला ती भाषा फक्त ऐकू शकतो. थोडं थोडं बोलत असेल तर एका शब्दामध्ये त्याचं उत्तर घेऊ शकतो. अशा प्रकारे भांडे घासताना आपण कशा प्रकारची भाषा बोलली पाहिजे. यामध्ये भांडे ही घासणे म्हणजे आपल्याला त्यावेळेस ती कृती काही त्याला शिकवायची नाही. त्यावेळेस मग आपण त्यातले वेगवेगळ्या भांड्यांची नावे सांगू शकतो. त्याच पद्धतीने आपण त्याच्यामध्ये भांडे घासले, धुतले, घासणे किंवा त्यावेळेस बाळ काय ॲक्टिव्हिटी करेल आपल्याबरोबर, त्या ॲक्टिव्हिटीविषयी आपल्याला त्याच्याबरोबर बोलायचं आहे. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि कृती या सगळ्याला आपल्याला भाषा द्यायची आहे. आणि बाळाचं आपल्याकडे लक्ष असलं पाहिजे. तो किती प्रमाणात ऐकतोय, त्याचं किती लक्ष आहे याला फार महत्त्व आहे. नाहीतर आपणच बोललं पाहिजे. बोललं तर त्याचं काही उपयोग होणार नाही. यासाठी मी एक मॉडेल बाळ घेऊन भांडे घासताना तुम्ही कुठल्या प्रकारचं संभाषण करू शकता याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या नंतर लगेचच तुम्हाला पाठवणार आहे. तरी पण तो व्हिडिओ पहा. असले वेगवेगळे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्पीच थेरपी घरगुती कशी घेता येईल यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवम काय करतो तू? काय करतो? काय खेळतो? तुझ्या हातात काय आहे? हे काय आहे तुझ्या हातात? हे काय आहे? शिवम इकडे बघ, माझ्याकडे बघ. याला काय म्हणायचं माहिती का? याला म्हणायचं वायपर. काय म्हणायचं? वायपर. आणि आता आपण आहे ना दोघ जण भांडे घासणार आहे बरं का. हे वायपरचं काय रंग कसा आहे याचा?